हॅलो हाय नमस्कार. मी आहे कोकणातली सून आणि माझा आहे यंदाचा पहिला हौसा. तर तुम्हा सगळ्यांना मी सांगते कसा असतो कोकणातला पहिला हौसा आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला बघूया. तर इथे मी बघा ही 5 सुपं कोकणातली असतात. म्हणजे काही ठिकाणी 3 असतात, काही ठिकाणी 2 असतात, काही ठिकाणी 5 असतात. आमच्याकडे 5 सुपं असतात हा पहिला हौशाला. तर काही ठिकाणी हौसा म्हणतात, काही ठिकाणी ववसा म्हणतात. तर प्रत्येक ठिकाणाची बोलण्याची भाषा पण अर्थ तोच. तर आमच्याकडे हौसा म्हणतात. तर ही 5 सुपं आहेत. ह्यातलं पहिलं सूप असतं सासरचं, दुसरं माहेरचं, तिसरं नवऱ्याचं, चौथं मामाचं आणि एक गौराईचं, अशी 5 सुपं असतात. तर ही 5 सुपं आहेत आणि ही सगळी सुपं माझ्या नवऱ्याने भरलेली आहेत. त्याच्यामध्ये असतात 5 वेगवेगळ्या प्रकारची पानं, वडे, परत ती करंज्या, शंकरपाळा, हे सगळं मी मुंबईवरून बनवून नेलेलं. 5 फळं असतात, हळद, कुंकू, सुपारी, दोऱ्याने व्यवस्थित सुपाला बांधून घेतलेलं असतं, नारळ असतं, बरं एवढ्या सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये असतात. आता ही आमची गौराई आहे बघू शकता आणि ही सुपं सगळी बांधून गौराई पुढे ठेवलेली आहेत आणि ती पिवळी फुलं पण आहेत. आणि आमची गौराई बघा इथे मुंबईवरून बनवून आणलेलं सगळं सामान आहे. हे कलाकंद मी गावी बनवलं. मुंबईवरून मी करंजा, चिवडा, लाडू, शंकरपाळ्या सगळं असं बनवून नेलं होतं. आमची गौराई खूप सुंदर दिसत होती. तिचं रूप असं खूप सुंदर वाटत होतं दुसऱ्या दिवशी. आणि ही मी गौराईसारखी सेम हिरव्या रंगाची साडी नेसलेली आहे. ही साडी प्युअर म्हणजे प्युअर ही आहे, काय म्हणतात त्याला, साऊथ सिल्क आहे ही. म्हणजे जी साऊथच्या ब्राईड्स असतात ना त्या घालतात ती साडी आहे. कांजीवरम सिल्क म्हणतात सॉरी यांना. तर ही साडी माझ्या नवऱ्याने मला माझा पहिला हौसा आहे म्हणून गिफ्ट दिली होती. पहिल्या हौशाला नवरा काही ना काही गिफ्ट देतो. तर ही मला प्युअर कांजीवरम सिल्क दिली होती आणि खूप एक्सपेन्सिव्ह साडी आहे पण मला खूप आवडली होती त्याच्यामुळे ती साडी. आणि आमच्या घरात कसं लाईट थोडी कमी होती कारण का बाहेर प्रचंड पाऊस होता आणि खूप काळोख असल्यामुळे घरात खूप असा काळोख वाटत होता. त्याच्यामुळे फोटोज जास्त चांगले आले नाहीत, व्हिडिओ पण थोडेसे डल आलेत. हा माझा हौसा आहे. सगळी 5ही सुपं बांधून घेतली होती आणि ही फुलं होती जी आम्हाला साफ करून तोडून घ्यायची होती. तर ही फुलं असतात ना गणपतीसमोर आपण जिकडेही जाऊ हौसा द्यायला तिकडे गणपतीसमोर ही फुलं ठेवायची असतात. त्यासाठी ही फुलं माझ्या सासूने सांगितली एवढा मोठा बंच घेऊन जाण्याऐवजी थोडी थोडी तोडून घ्या म्हणजे तुम्हाला पिशवीत ठेवायला व्यवस्थित सोपं पडेल. म्हणून मी सगळी तोडून घेत होते. मी व्यवस्थित तयार व्हावी म्हणून माझ्या नवऱ्याने जबाबदारी घेतली होती की सुपं मी भरतो, मी तयार करतो, तो पण तू जा आणि व्यवस्थित तयार हो, छान हो, दिस, कारण का तुझा स्पेशल डे आहे असं सांगितलं होतं. त्याच्यामुळे मला खूप वेळ दिला होता त्याने तयार व्हायला. आणि साडी मला खूपच मस्त वाटत होती. म्हणजे इतकी लाईट वेट साडी आहे ना की म्हणजे असं विचारूच नका की इतकी सुंदर वाटत होती अंगावरती आणि मला खूप आवडली होती. माझ्या पहिल्या हौशाचं गिफ्ट आहे हे. आणि मग नंतर ह्या माझ्या सासूबाई आहेत. ह्या पण म्हणजे माझ्या सासूबाईच लागतात, चुलत सासूबाई आहेत या. त्या आल्या होत्या हौसा घेऊन जायला माझ्यासोबत. तर ह्या हौसा डोक्यावर घेऊन जायचा असतो. तर हा हौसा जाणार होता माहेरी माझ्या. तर मग माझं माहेर आहे मुंबईला आणि माझ्या माहेरी गवर बसत नाही. त्याच्यामुळे इकडे अल्टरनेट ऑप्शन म्हणून ह्यांच्या मित्राचं घर आहे त्याच्याकडे गवर बसते. ते माझं माहेर समजून तिकडे माझ्या माहेरचा हौसा तिकडं हवसला जाईल आणि तिकडे ते सूप ठेवलं जाईल. असं बरेच जण तिकडे येऊन करणार होते कारण का ज्यांचं माहेर मुंबईला आहे, ज्यांना जमणार नाही मुंबईला घेऊन जायला, ते तिकडे येणारच होते. तसंच आम्ही पण गेलो होतो. पाऊस भरपूर होता आणि पाऊस थांबला होता. त्या दरम्यान आम्ही म्हटलं होतं चला पटकन जाऊन येऊया. मग हे बघा पाणी पण भरपूर भरलं होतं. इथे माझ्या त्या सासूबाई, एक जाऊबाई आणि मी, आम्ही तिघेजणी अशा पोचलो होतो तिकडे. माझा माहेर असं समजायला. हे त्या घरच्या काकू आहेत म्हणजे माझे आहोंचे मित्र आहेत, त्यांच्या आई आहेत या. तर तिकडे हा बघा माझा सगळा हौसा खोलला. पूर्ण 5ही सूप अशी ती कपड्यात बांधली होती सफेद कपड्यामध्ये. ती उघडली. आता ते काय करायचं होतं, कसं करायचं होतं ते मला त्या म्हणजे सांगत होत्या काकू. त्या काकूने सांगितलं पहिला गणपती बाप्पाला हळद कुंकू लाव. जी 5 म्हणजे ती आपण जी फुलं जी तोडली होती ना त्यातलं फुल एक गणपती बाप्पासमोर अर्पण कर, त्यांना विडा ठेव असं सांगितलं. मग आणि गौराईला पण हळद कुंकू लाव, त्यांनाही नमस्कार कर. मी गणपती बाप्पालाही नमस्कार केला, गौराईला पण नमस्कार केला, त्यांच्या गणपती बाप्पासमोर विडा पण ठेवला. हे बाहेरचं दृश्य त्यांच्या घराच्या बरेचसे लोक तिकडे हौसा घेऊन आले होते माहेरचा हौसा ठेवायला. हे बाहेरचं तसं दृश्य आहे. त्यांच्याकडची ही सुपं होती आणि माझा हौसा बघा इथे आतमध्ये आता पूजा चालू आहे. सगळ्या सुपांवरती एक दिवा ठेवला होता आणि आता गणपती बाप्पाला पहिलं ओवाळणार होतं म्हणजे हवसणार होते. गणपती बाप्पाला हवसून झाल्यानंतर गौराईला हवसायचं होतं. 5 जणी किंवा 4 जणी लागतात. ह्या आम्ही 3घी जणी आणि माझी जाऊ एक 4 अशा 4घ्या जणी मिळून गौराईला आता हवसत होतो म्हणजे ओवाळत होतो असं तिकडचं म्हणणं आहे. तर ओवाळून घेतल्यानंतर त्या आता आजींनी मला सांगितलं गणपती बाप्पांसमोर विडा ठेव. म्हणजे त्याच्यामध्ये जी आपण मुंबईवरनं बनवून मी घेऊन गेली होती करंजी, चिवडा, लाडूचं पॅकेट जे होतं ते, वडे होते, परत पान सुपारीचा विडा होता आणि खोबरं होतं, ते गणपती बाप्पासमोर ठेव. मग मी ते ठेवलं, गणपती बाप्पांना नमस्कार केला आणि मग नंतर ह्यातलं एक सूप ह्यांच्या घरीच ठेवायचं असतं. म्हणजे ते माहेरचं सूप आहे आणि हे माझं माहेर आहे असं समजून मी ते तिकडेच ठेवणार होते.
म्हणून मग हे तिकडे आता सगळं ठेवायला मला सांगितलं. मी ते गौराईसमोर, गणपती बाप्पासमोर एक एक विडा ठेवला आणि मग नंतर त्यांना नमस्कार केला व्यवस्थितपणे आणि खूप मन भरून येत होतं की असं वाटत होतं खूप स्पेशल फिलिंग आहे. मी हे फक्त व्हिडिओत पाहिलं होतं, आज प्रत्यक्षात करत होते मी, त्याच्यामुळे खूप मजा येत होती मला. हे सूप आता माझ्या माहेरचं होतं, ते मी इथे ठेवलं. ह्यातलं एक सूप होतं जे माझ्या मामाचं होतं, ते मी मुंबईला घेऊन गेले होते माझ्या मामाला द्यायला. त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला मी नक्की दाखवेन, तो नक्की बघा. माझ्या मामाला मी जेव्हा सूप घेऊन मुंबईला गेले होते. ही जी साडी तुम्ही बघताय ना ब्लू कलरची, ती साडी माझ्या सासूबाईंनी मला दिली होती माझ्या पहिला हौसा आहे म्हणून. आता इकडनं आम्ही हा सगळा हौसा बांधला पुन्हा आणि आता आम्ही चाललो होतो आमच्या वाडीमधलं जे आमचं कुळदैवत आहे, भैरी भवानी असं कुळदैवत आहे आमचं, त्या देवीकडे. मग तिकडे जाऊन त्यांना पानाचा विडा वगैरे ठेवायचा असतो आणि या हौसाने पुन्हा हौसायचं असतं. फक्त तिकडे सूप नाही ठेवायचं, तिकडे फक्त जो विडा असतो पान सुपारीचा आणि आपण जो करंजी वगैरे केलेला आहे त्याचा विडा फक्त तिकडे ठेवायचा असतो आणि मग ते ठेवून तिकडनं यायचं असतं. तर आता इथे थोडं आम्ही फोटोज वगैरे घेतले. बाहेर जरा छान हिरवगार वातावरण होतं, त्याच्यामुळे आम्ही थोडं व्यवस्थित थोडे फोटोज वगैरे क्लिक केले. कारण का माझे एकही फोटोज होत नव्हते, कारण का खूप ठिकाणी काळोख काळोख येत होता पावसाचं वातावरण असल्यामुळे. मग आता आम्ही इकडनं निघालो होतो देवळाकडे. 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे सगळं. तिथे देवळात बघा भरपूर गर्दी होती, सगळेजण पूजेसाठी आले होते. भरपूर लोकांचा पहिला हौसा होता, काही लोकांचा जुना हौसा असतो, म्हणजे दरवर्षीप्रमाणे जे हौसा करतात तेही इथे देवळात येऊन विडा ठेवतात. त्याच्यामुळे आम्ही मग आता आमचा नंबर आला, आम्ही गेलो. बघा ही आमची भैरी भवानीचं हे मंदिर आहे, कुळदैवत आहे आमचं. इकडे व्यवस्थितपणे सगळ्यांना हळद कुंकू अक्षत अर्पण केलं, सगळ्यांना नमस्कार केला आणि सगळ्यांना सांगितलं की देवा तुमची कृपादृष्टी राहो आमच्यावरती, माझा नवीन संसार आहे त्याच्यावर तुझा आशीर्वाद राहू दे असं सांगितलं. मग तो जो विडा होता तो त्यांच्याकडे ठेवला आणि बघा इथे विडा ठेवला सगळ्या देवांना मिळून. एक विडा ठेवला, नंतर त्यांना हवसलं आणि मग नंतर तिकडनं म्हणजे ओवाळलं व्यवस्थितपणे आणि मग नंतर आम्ही पुन्हा तिकडनं निघालो. बघा हे असं ओवाळायचं असतं व्यवस्थितपणे सूप हातात घेऊन. मग माझ्या त्या सासूबाईंनी मिनी दोघांनी मिळून सूप हातात घेतलं आणि ओवाळलं व्यवस्थितपणे आणि मग नंतर पुन्हा तो दिवा त्याच्यावरचा काढला, सूप बांधून घेतला आणि दिवा पुन्हा त्याच्यावर ठेवला. दिवा जळतच ठेवायचा असतो, त्याच्यामुळे पुन्हा तो दिवा ठेवला त्याच्यामध्ये. आणि मग नंतर मी माझ्या सासरी पुन्हा आले. आमच्या सासरी म्हणजे माझ्या सासरी घरात आले. गणपती बाप्पाला हळद कुंकू लावलं, गौराईला हळद कुंकू लावलं, गणपती बाप्पासमोर विडा ठेवला, गौराईचं पण सूप तिकडे ठेवलं. गौराईचं सूप ठेवून झाल्यानंतर नवऱ्याचं सूप जे द्यायचं असतं तेही द्यायला घेतलं. ह्यांना बसवलं पाटावरती आणि मग त्यांना हळद कुंकू लावलं, त्यांना अक्षत वगैरे लावले आणि मग नंतर सुपाने त्यांना ओवाळायचं असतं म्हणजे हौसायचं असतं. मग त्यांना ओवाळून घेतलं, दिवा त्याच्यात जळतच राहिला पाहिजे सुपामध्ये. मग तो ओवाळून घेतला व्यवस्थितपणे, त्यांच्या मांडीला टेकवायचा असतो असा आणि मग पुन्हा खाली ठेवला आणि मग नंतर त्याच्यामध्ये जी साडी वगैरे होती ती काढली आणि दिवा वगैरे काढून व्यवस्थित. आणि सूप ना हे खाली रस्त्यात ठेवायचे, जमिनीवर टेकवायचे नसतात. खाली काहीतरी पाट चौरंग किंवा चटई असं काहीतरी ठेवायचं आसन. अशी सूपं खाली ठेवू नाही शकत, ही ह्याचं हे सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. मग इथे माझं एक सूप मी काढून घेतलं आणि बाकीची सूपं माझी सासूबाई त्या घेऊन गेल्या. हे सूप मी त्यांना दिलं आणि प्रॉपर वाकून नमस्कार करायचा असतो, तर मी प्रॉपर वाकून त्यांना नमस्कार केला. आता सगळेजण तिकडे म्हणत होते बाबा तिचा पहिला हौसा गिफ्ट काय दिलं. मग ते सांगत होते बाबा ही एवढी छान साडी तिला दिले. तिला म्हटलं अजून काय हवं आहे काय, पण तिने काही नको म्हटलं, पण ही साडी तिला दिलेली आहे. मग इथे दुसऱ्या पण जणी आल्या होत्या हौसा करायला, म्हणजे प्रत्येक घरी जाऊन हौसा द्यायचा असतो. म्हणजे एक एक विडा त्यातला द्यायचा असतो. करंजी आपण जे काही बनवतो, करंजी शंकरपाळ्या जे काय बनवतो ते सगळं द्यायचं असतं. ते देऊन गेले. त्याच्यानंतर मग इथे मी पुन्हा एकदा पाया पडण्याचं केलं, कारण का मला फोटोज काढायचे होते, ते माझे फोटोज बरोबर आले नव्हते. त्याच्यामुळे पुन्हा आम्ही ते सूप देताना पाया पडताना थोडंसं फोटोशूट केला. हा पण फोटोशूट केला, म्हणजे वौसा मी डोक्यावर घेऊन जाताना, कारण का मला ते थोडेसे क्लिप्स पाहिजे होते माझ्या व्लॉगसाठी, त्याच्यामुळे तेही शूट करून घेतले थोडे थोडे, कारण का बाहेर पाऊस होता, बाहेर जाता येत नव्हतं, त्याच्यामुळे ते करून घेतलं. मग नंतर आता घरातपासून सुरुवात करायची असते हौसा द्यायला. तर हौसा देताना काय करायचं असतं, ह्याच्यात 2च सूपं उरली होती, सगळी सूपं सगळ्यांची देऊन झाली होती. मग तो हौसा देताना काय करायचं असतं, त्याच्यामध्ये जे सूप असतं त्याच्यात हळद कुंकू घेऊन पहिल्यांदा लावायचं असतो आणि मग नंतर सूप त्या समोरच्याच्या हातात द्यायचं असतं आणि त्यांच्या पाया पडून त्यांना विडा द्यायचा असतो. मग ते त्याच्यात काहीतरी पैसे वगैरे ठेवतात आणि तुमचा हौसा तुम्हाला देतात. म्हणजे नवीन हौसा असल्यावर तुम्हाला पैसे देतात, जुना हौसा असल्यावर नाही. मग नंतर आम्ही अशी हौसा वाटायला चाललेलो. मग मला पहिल्यांदा मी लाईव्ह वानर बघितले. तिकडे येतात माहिती आहे वानर, पण मी कधी बघितले नव्हते. मी खूप जवळून प्रत्यक्षात वानर बघितले म्हणून थोडेसे फोटोज काढले.
मग आम्ही सगळ्या वाडीत हौसा वाटायला गेलो. बघू शकता असं सूप त्यांच्या हातात द्यायचं असतं, नमस्कार करायचा असतो, मग त्यांना ते वाण द्यायचं असतं. म्हणजे आपण जे काही करंज्या शंकरपाळ्या बनवले ते त्यांचं वाणाचं पॅकेट असतं त्याच्या हातात द्यायचं असतं. मग ते त्याच्यात काही पैसे ठेवतात, कोणी 50, 100, 200, 500 आपल्या यथाशक्ती ज्यांना जे आवडतं त्याप्रमाणे देतात. मग हे सगळं बघा सूप आपल्या हातात घेऊन त्यांच्या हातात देऊन नमस्कार करून असं असतं. ही पहिल्या हौशाची ही परंपरा आहे, ही पद्धत आहे. प्रत्येक ठिकाणची वेगळी असेल पण आमच्या इकडची अशी आहे. आणि मग पुन्हा डोक्यावर घेऊन ते सूप चालायचं असतं. असं वाडीतल्या प्रत्येक घरात करायचं आणि घरामध्ये जितकी लोकं असतील प्रत्येकाला हे सूप द्यायचं, त्यांना हे वाण द्यायचं, हौसा द्यायचा असं आहे तिकडचं. मग घरात 5 लोकं असू, 10 लोकं असू, 50 लोकं असू, सगळ्यांना द्यायचं. छोटं मोठं कोणी असू त्यांच्या प्रत्येकाच्या पाया पडायचं असतं. त्याच्यामुळे सगळ्यांना हौसा द्यायचा. आणि ह्या दरम्यान कमाई पण होते, पैसे भरपूर मिळतात. 20, 30, 50, 100 असे भरपूर पैसे जमा होतात या दरम्यान. तसं सगळ्यांना दिलं होतं वाण आणि भरपूर वाडीत सगळीकडे फिरलो. सगळीकडे फिरून बघा आमचे कसे अवतार झाले होते. नाकावर कुंकू बघा किती झालं होतं, सगळं कपाळ भरून कुंकू झालं होतं. ही माझी छोटी नणंद लागते, चुलत नणंद लागते. आणि मागे ही सगळी चिल्लर पार्टी पण होत्या सगळ्याजणी. त्या हौसा घेऊन माझ्यासोबत फिरत होत्या. म्हणजे एकाच्या हातात करंजाचं पॅकेट होतं, एकाच्या हातात तांदळाचं पॅकेट होतं. म्हणजे प्रत्येक घरी जाऊन ना त्या घरातून तुम्हाला तांदूळ हे दिले जातात. मग त्या एक जण तांदूळ जमा करत होतं, एक जण वड्याचं पॅकेट होतं, एकाकडे करंजीचं होतं, एकीकडे फुलांचं पॅकेट होतं. असं सगळ्यांच्या हातात एक एक पिशव्या होत्या, कारण का गावात पूर्ण वाटायचं होतं. त्याच्यामुळे इतके लोक सोबत लागतातच तुमच्या. त्याच्यामुळे माझ्यासोबत इतक्या सगळ्या जणी होत्या. माझी सासू होती, जाऊ होती आणि ह्या सगळ्या होत्या. आणि मग नंतर आम्ही एका घरी गेलो आणि प्रचंड जोरात पाऊस आला आणि आम्ही तिकडेच अडकलो 10 मिनटं. इतका जोरात बघू शकता पाऊस आला, पण वातावरण खूप मस्त होतं, गारवा होता, हिरवगार मस्त वातावरण वाटत होतं. पण प्रचंड जोरात पाऊस आल्यामुळे आम्ही जरा तिकडं ओसाव्याला थांबलो. म्हटलं जरा पाऊस जाईपर्यंत थांबूया. आणि मग नंतर आम्ही पुन्हा आलो. ह्या पण माझ्या सासूबाईच लागतात, ह्यांच्या घरी आलो आणि आम्ही मग इथे पण त्यांना मी दिलं, हौसा दिला. सासरे पण होते, म्हणजे घरात जेंट्स लेडीज कोणी असो, छोटं मोठं कोणी असो, सगळ्यांना हौसा द्यायचा असतो. आणि हा दिवा जो होता ना आमच्या ह्याच्यातला, तो दिवा आमचा जळतच होता. म्हणजे पाऊस होता, वादळ होतं, वारा होता, पण आमचा दिवा काही विझला नाही. माझ्या त्या सासूबाई ज्या माझ्यासोबत हौसा घेऊन होत्या ना, त्या म्हणत होत्या की बघ आपला दिवा असाच जळत राहिला, पाऊस वारा एवढा चालू आहे पण आपला दिवा काही हौसातला विझला नाही, सुपामध्ये दिवा तसाच्या तसाच जळत राहिला. मग आम्ही सगळीकडे अशा हौसा वाटत गेलो. तुम्ही बघा प्रत्येक घरात आम्ही गेलो हौसा द्यायला आणि खूप मस्त वाटत होतं. प्रत्येकजण खूप कौतुक करत होतं, खूप प्रेमाने बोलत होतं. आमच्या वाडीतली ही स्पेशालिटी आहे की सगळेजण खूप प्रेमळ आहेत, खूप गोड माणसं आहेत, खूपच साधी भोळी आणि खूपच चांगली आणि मनाने मोठी आहेत. खरं तर श्रीमंती म्हणावी तर मनाची असावी ना, ती ही आमच्या वाडीतल्या लोकांकडनं शिकावं. खरंच श्रीमंत आहेत मनाने खूपच जास्त आणि खूप चांगली लोकं आहेत वाडीतली. मग रात्री सगळ्यांचा हौसा देऊन झाल्यानंतर मी घरी आले, रिलॅक्स झाले, कपडे बदलले आणि रात्री ही साडी नेसून मग पुन्हा रात्रभर नाचायचं असतं. प्रत्येक घरात जाऊन तुम्हाला नाचायचं असतं. प्रत्येक घरात तुम्हाला नाचल्याशिवाय ना म्हणजे ती मजा येत नाही कोकणातली. आणि मी आता ह्यांचा डान्स करायला शिकले होते, त्याच्यामुळे मी गेले होते आणि आम्ही सकाळचे 4:30 वाजेपर्यंत आम्ही जागरण केलं होतं. खूप मजा आली होती आमच्या घरी नाचायला. गौरी गणपतीच्या दौऱ्यानं मी खूप मजा केली. म्हणजे मी नवीनच होते ह्यांच्यात, पण अशी वाटत नव्हते नवीन होतं. खूप लवकर मला आपलंसं केलं या सगळ्यांनी. बघा आम्ही खूप फुगड्या खेळलो, खूप नाचलो, खूप धमाल केली. म्हणजे असं वाटत नव्हतं की मी पहिल्यांदाच ह्यांच्यासोबत इकडे मी हे सगळं सेलिब्रेट करते. असं वाटतं मी खूप जुन्यापासून यांना ओळखते आणि खूप मजा केली. हे दिवस इतके भरकन आले आणि भरकन गेले, म्हणजे ना खूपच हे दिवस असे लक्षात राहतील. आणि पहिला हौसा होता माझ्यासाठी, पहिला गौरी गणपती सण, तोही कोकणातला. खूप
स्पेशल होता म्हणून खूप मजा आली आणि ह्या सगळ्या आठवणी मनाशी राहतील आयुष्यभर. इतक्या छान आठवणी होत्या. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही खूप एन्जॉय केल्या आणि मी तर खूप मनापासून एन्जॉय केला. व्हिडिओ बघून तुम्हाला खूप मजा आली असेल. पण जे चांगले दिवस असतात ना ते पटकन येतात आणि पटकन जातात. आता विसर्जनाची तयारी आहे. आमच्या गौरी गणपतीचे विसर्जन कसे झाले हेही तुम्हाला बघायला मिळेल. नेक्स्ट पार्ट नक्की बघा. पण मी गौरी गणपतीचा सण हा खूप एन्जॉय केला कोकणामध्ये माझ्या सासरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक नक्की करा माझ्या चॅनलला आणि थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल.